लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, जेव्हा कोणालाही न सांगता आनंद निवासमध्ये गणपती मुहूर्तावर आणायला निघून जातो. जेव्हा नंदिनीला हे माहीत होतं तेव्हा ती जीवावर रागवते, म्हणते हे काय मला सांगायचं नाही का, मीही आले असे तुमच्यासोबत. तेव्हा जीवा म्हणतो, अगं लग्नानंतर आपल्या घरी तुझा पहिला गणपती होता, मग आरतीला तू तिथं पाहिजे होतीस ना, आणि इथेही गणपती जर मुहूर्तावर आणला नाही असं तुझं मन खात राहिलं असतं, म्हणून मग मीच आणला गणपती. सगळेजण म्हणतात चला आता नंदिनी ताई गणपती बाप्पाला आणि नवऱ्याला ओवाळ आणि आतमध्ये घे. तेव्हा जीवा म्हणतो नाही, मी नंदिनीला ओवाळू देणार नाही, कारण इथून पुढचा गणपती नंदिनी घेऊन जाणार आहे. तेव्हा एक ताई म्हणतात, अहो असं कसं, रीत आहे ना की पुरुषांनी गणपती आणायचा आणि आम्ही बायकांनी ओवाळून त्याचं स्वागत करायचं. तेव्हा जीवा म्हणतो, हो बरोबर आहे, पण हे आनंद निवास नंदिनीने किती कष्टाने उभा केला आहे, तुमच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून ती दिवस रात्र मेहनत करत असते. मग जर नंदिनीने गणपती आतमध्ये नेला तर काय होईल? आणि कधीतरी एखाद्या स्त्रीला गणपती आणायची जबाबदारी दिली आणि पुरुष म्हणून आम्ही तुमचं ओवाळून स्वागत केलं तर कुठे काय बिघडलं, गणपती बाप्पाला तेही आवडेलच ना. असं म्हटल्यानंतर नंदिनी आणि बाकीच्या सगळ्यांना खूप आनंद होतो.